आज आपण 15 ते 20 दिवस टिकणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद अशी उपवासाची बर्फी बनवतोय। ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे, खूपच कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे, शिवाय घरातील साहित्यामध्येच बनवलेली आहे। जास्त सामान सुद्धा याला लागत नाही आणि ही बर्फी इतकी मऊ आहे, तुम्ही पाहू शकता। खायला तर खूपच भारी लागते। आता नवरात्रीचे उपवास सुरू होतील तर तुम्ही ही अशी बर्फी बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला ही खाऊ शकता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचेत। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम ठेवायची आहे, जास्त फास्ट करायची नाही। गॅसची फ्लेम जर फास्ट केली तर शेंगदाणे करपतील आणि बर्फी बनवू तेव्हा ती थोडीशी कडवट लागेल आणि त्याचा रंग सुद्धा थोडासा काळपट येईल। शेंगदाण्याचा चांगला चटचट आवाज येत नाही आणि याला चटके लागल्यासारखे दिसत नाही तोपर्यंत चांगले हे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान खरपूस खमंग भाजून झाले आहेत, मस्त सुगंध येतो, याचा अर्थ शेंगदाणे छान भाजले गेले आहेत। आता एका ताटामध्ये काढून घेऊया। याच पॅन मध्ये इथे मी आता 1 चमचा साजूक तूप घालते। तूप घातल्यानंतर इथे मी सुकामेवा घेतलाय, म्हणजेच बदाम आणि काजू घेतलेले आहेत। आता हे काजू सुद्धा 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचे। फक्त 1 मिनिट परतून घ्यायचे, जास्त भाजायची गरज नाही, नाहीतर ते सुद्धा कडवट लागू शकतात। आता हे भाजून झालेत। तुम्ही आवडीचे इथे सुकामेवा ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। एका ताटामध्ये काढून घेतलेत। पॅन मध्ये तूप थोडंसं आहेच तर आता तूप घालायची गरज नाही। सारख्याच वाटीने मी इथे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय। सुकं खोबरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। सुकं खोबरं परतवून घ्यायचं आहे, एकसारखं असं मिक्स करत राहायचं, नाहीतर पॅनचं जे टेम्परेचर आहे ना ते थोडंसं गरम असल्यामुळे हे खोबरं आहे ते करपू शकतं। 50% भाजल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आणि अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही। लगेचच हे सुद्धा काढून घ्यायचं। आता शेंगदाणे पहा हलकेसे ना थोडे थंड झालेत, थोडेसे हलके गरम असताना त्याची सालं काढायची आहेत, म्हणजे ही सालं आहेत ती पटापट निघतात। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भाजून झालेत, म्हणूनच याची सालं चांगली निघालेली आहेत। आता शेंगदाण्याची संपूर्ण सालं ही बघा काढून घेतली आहे, सगळी सालं काढून घ्यायची। यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून घेतलेले शेंगदाणे घालायचे। यानंतर सुकं खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते सगळं या मिक्सरच्या भांड्यात घालायचे। भाजलेला सुकामेवा म्हणजेच काजू आणि बदाम घालायचे। आता झाकण लावून आपल्याला फक्त पल्स मोडवर 2-3 वेळा फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही, नाहीतर यामध्ये शेंगदाणे आहेत तर शेंगदाण्याला तेल सुटतं आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं स्टिकी बनतं, म्हणजे चिकट बनतं। तर हे बघा 2-3 वेळाच मी फक्त पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचंच आपल्याला हे पाहिजे बघा। आता बर्फी ज्या प्लेटमध्ये ताटामध्ये तुम्ही सेट करणार असाल त्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तर मी ब्रशने असं हे साजूक तूप लावून घेते। आधीच ही तयारी करून ठेवायची, म्हणजे बर्फीचं बॅटर घालताना यामध्ये घाई होणार नाही आणि पटकन आपल्याला ती बर्फीची तयारी झाल्यामुळे सेट सुद्धा होईल बर्फी। आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे, अर्धा चमचा साजूक तूप घातलंय, जास्त तुपाची गरज सुद्धा नाही। आता सारख्याच वाटीने मी 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर ही बर्फी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही इथे अजून गूळ घालू शकता। तर मी 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी किसून घेतलेलं म्हणजे चिरून घेतलेलं गूळ घेतलंय। गूळ आपल्याला याचा एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर गूळ वितळल्यानंतर शेंगदाणे, सुकामेवा आणि खोबरं जे वाटून घेतलं होतं ते घातलं इथे। यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि लगेचच मिक्स करायला घ्यायचं। इथे थोडा वेळ सुद्धा थांबायचं नाही, लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण इथे गूळ वितळवून घेतलेला आहे। जास्त वेळ गूळ राहील या कढईमध्ये तर तो चिटकून त्याचे खडे होऊ शकतात। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर याचा थोडासा असा गोळा व्हायला पाहिजे। हे बघा स्लो फ्लेम ठेवली आणि स्लो फ्लेमवरच मी मिक्स करून घेते। हळूहळू हे बॅटर आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे। कढईमधलं सगळं असं काढून घ्यायचं आजूबाजूला लागलेलं आणि मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू हे बॅटर घट्ट झाल्यामुळे याचा एक गोळा बनायला लागलेला आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बर्फी बनवून तयार होते।
मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून, गावातून हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा 5च मिनिटात हे सगळं सेट झालेलं आहे। आता लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर घालायचं आहे। सगळं बॅटर घातल्यानंतर एखाद्या वाटीला किंवा पेल्याला तूप लावायचं आहे किंवा अशा पद्धतीचा स्पॅच्युला घ्यायचा आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि असं हे सेट करून घ्यायचं आहे। पटापट हे सेट होतं, अजिबात जास्त वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता छान असं गरम असतानाच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे, थंड झाल्यावर हे सेट होणार नाही व्यवस्थित। तर असं स्पॅच्युलाने मी पहा मस्त असं सेट करून घेतलंय। तुम्ही वाटीने सुद्धा सेट करू शकता। आता हे सेट करून झालंय। आता हे आकर्षक आपल्याला ही बर्फी दिसण्यासाठी यावर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स किसून घातलेले आहेत। किसून घेतलेत, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे ही बर्फी खायला सुद्धा छान लागते आणि दिसते सुद्धा अप्रतिम। सुकामेवा घालून झालेला आहे, फक्त 5 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे। त्याआधी सुकामेवा घातल्यानंतर स्पॅच्युलाने असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे सुकामेवा व्यवस्थित याला चिटकतो, कारण हे जे बर्फीचं बॅटर आहे ते थोडंसं गरमच आहे ना, म्हणून सेट करून घेतलंय। 5 मिनिटं थांबूया। 5 मिनिटानंतर याचे वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर मी या वड्या आहेत त्या चौकोनी आकारात कापून घेते। तुम्ही पाहिजे तर डायमंड शेपमध्ये या वड्या कापू शकता। तर हे बघा इझिली ह्या कापल्या जात आहेत। बर्फी मस्त सेट झाली आहे आपली, दिसते पण पहा किती सुरेख। पटापट अशा या वड्या कापल्या जात आहेत। अगदी बाहेर मिळतात ना त्यापेक्षाही भारी या बर्फी होतात घरच्या घरी, खूपच कमी साहित्यामध्ये। नवरात्रीमध्ये आपण बरेच पदार्थ बनवत असतो, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी आणि इतरही बरेच पदार्थ बनवत असतो। पण अचानक जर काही खायला हवं असेल, भूक लागली असेल, तर तुम्ही अशी ही बर्फी बनवून ठेवली ना तर केव्हाही पटकन खाऊ शकता। शिवाय ही 15 ते 20 दिवस टिकते, त्यामुळे तुम्ही बिंदास ही बनवू शकता। संपूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही ही अशी बर्फी बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता। खायला खूपच अप्रतिम लागते। या वड्या मी कापून घेतल्यात, पहा सेट झाल्यात मस्त। रंग पाहू शकता, रंग खूपच सुंदर आलाय। शेंगदाणे भाजले ना व्यवस्थित की याचा रंग सुद्धा खूप मस्त येतो। जास्त भाजले तर ते करपट लागतात खाताना आणि याचा रंग सुद्धा बदलतो, म्हणजे शेंगदाणे जर जास्त भाजले ना तर हे बर्फी आहे त्याचा रंग सुद्धा काळपट होतो थोडासा। पहा किती टेक्स्चर मस्त आलाय, खूपच सुंदर, अगदी हलवाई स्टाईल या बर्फी आपल्या घरच्या घरी तयार झालेल्या आहेत। कोणतीही जास्त मेहनत न घेता खूपच कमी साहित्यामध्ये, घरातीलच साहित्यापासून आपण ही उपवासाची बर्फी बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर मंडळी लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।